नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयाशी रिलेटेड असे एकूण 100 क्वेश्चन पाहणार आहोत. जे क्वेश्चन वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात आणि आपल्याला सायन्स थोडाफार अवघड टफ विषय जात असल्यामुळे ते क्वेश्चन आपल्याला सोडवता येत नाहीत. असे 100 क्वेश्चन जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. असे 100 क्वेश्चन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, काही स्नायूंना उष्णता दिल्यास त्याचे द्रवात रूपांतर न होता डायरेक्ट वायूत रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर जे स्थायू पदार्थ असतात त्यांना उष्णता दिल्यानंतर सहसा बरेच असे पदार्थ आहेत की ज्यांचं द्रवात रूपांतर होतं, परंतु काही जे पदार्थ असे असतात की ज्यांचं डायरेक्ट द्रवात रूपांतर न होता हे डायरेक्ट वायूत रूपांतर होतं. त्या जे काही पदार्थ आहेत त्यांना काय म्हटलं जातं? तर त्याला संप्लवन म्हटलं जातं. म्हणजे संप्लवन म्हणजे काय? तर स्नायूंचं रूपांतर हे वायूत होतं. आता दुसरा क्वेश्चन पाहिजे. दुसरा क्वेश्चन आहे, निसर्गात डॅश डॅश इतकी मूलद्रव्ये आहेत. तर निसर्गात किती मूलद्रव्ये आहेत? तर निसर्गात एकूण 92 ही मूलद्रव्ये आहेत. आता दोन मूलद्रव्ये प्लुटोनियम आणि युरेनियम ही अशी मूलद्रव्ये आहेत की ती मूलद्रव्ये निसर्गामध्ये खूप कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे ती दोन या ठिकाणी आपण विचारात घेत नाही. त्यामुळे निसर्गात डॅश डॅश इतकी मूलद्रव्ये आहेत असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर 92 हे आहे. तर क्वेश्चन तिसरा पाहिजे, डॅश डॅश या शास्त्रज्ञाने कॅथोड ॲनोड किरण, प्रोटॉन इलेक्ट्रॉन यांचा शोध लावला. कॅथोड ॲनोड किरण आणि प्रोटॉन इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर तो थॉम्सन लावला. थॉम्सनच्या आधी देखील डाल्टन असेल किंवा डाल्टन असेल यांनी काय केलं होतं? तर त्याच्यामध्ये शोध लावलेला होता अणूमध्ये. अणू ही संकल्पना प्रथम कोणी शोधली तर ती होता डाल्टन. त्याच्यानंतर थॉम्सनने देखील त्याच्यावर शोध लावले. म्हणजे त्या अणूला भेदणारा जर कोणता शास्त्रज्ञ होता तर तो होता थॉम्सन असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर अणुशक्तीचे जनक, अणुशक्तीचे ॲटॉमिक ऊर्जा म्हणजे ॲटॉमिक शक्ती, ॲटमची जी शक्ती आहे त्याचं जनक कोण आहे? तर त्याचे जनक आहेत रुदरफोर्ड. अणूमधील न्यूट्रॉन या कणांचा शोध कोणी लावला? तर अणूमधील न्यूट्रॉन या कणाचा शोध कोणी लावला? तर चॅडविक या शास्त्रज्ञाने काय केलं? तर अणूमध्ये जे न्यूट्रॉन असतात, सेंटरमध्ये जे न्यूट्रॉन असतात केंद्रकात अणूच्या, त्याचा शोध लावला. तर 6वा प्रश्न पाहूया की डॅश डॅश यांनी अणुविषयी पहिली प्रतिकृती सुचवली. तर प्रतिकृती कोणी सुचवली? तर थॉम्सन या शास्त्रज्ञाने अणुविषयी पहिली प्रतिकृती सुचवली. त्याचबरोबर 7वा प्रश्न पाहूया की प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे काय? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे अणुअंक असतो. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या सेमच असते अणूमध्ये आणि यांची संख्या म्हणजेच काय? तर अणुअंक एकतर प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन, कारण दोन्हीची संख्या सेमच असते. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की 8वा प्रश्न आहे, प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येला काय म्हणतात? तर प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येला काय म्हणतात? तर अणुवस्तुमानांक म्हणतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन्ही कशात असतात? तर अणूच्या केंद्रकामध्ये असतात आणि या दोन्हीच्या संख्येला काय म्हणतात? तर अणुवस्तुमानांक म्हणतात. 9वा प्रश्न पाहूया की लंबकाच्या घड्याळातील लंबकाची गती किंवा शिवणयंत्रातील सुईची गती यांना डॅश डॅश म्हणतात. तर यांना काय म्हणतात? तर कंपन गती असं म्हटलं जातं. आता पुढे पाहूया 10वा प्रश्न, अग्निबाण म्हणजेच काय आपण रॉकेट जे म्हणतो ते काय येतं? त्याची गती न्यूटनच्या कोणत्या नियमात आहे? तर न्यूटनच्या 3ऱ्या नियमामध्ये काय? तर अग्निबाण रॉकेटची गती आहे. गती त्या नियमात येते. तर 11वा प्रश्न पाहूया की संवेग, बल, त्वरण, विस्थापन या डॅश डॅश राशी आहेत. तर या कसल्या कोणत्या राशी आहेत? तर सदिश राशी आहेत. आता 12वा प्रश्न पाहूया की सदिश राशी स्केलर आणि व्हेक्टर आपण बघितलेला आहे. त्याचबरोबर 12वा प्रश्न आहे, गुरुत्व त्वरणाचे सरासरी मूल्य काय? तर गुरुत्व त्वरणाचे सरासरी मूल्य आहे 9.8. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय? तर गुरुत्व त्वरण म्हणजे स्मॉल जी, याचं मूल्य किती आहे? तर 9.8 GM⁻⁴ हे काय आहे? तर स्मॉल जीचं सूत्र आहे. त्याचबरोबर 13वा प्रश्न पाहूया की वस्तुमान आणि वेग P=mv यांच्या गुणाकारास काय म्हणतात? तर यांच्या गुणाकारास संवेग असं म्हटलं जातं. 14वा प्रश्न पाहूया की एक अश्वशक्ती हे म्हणजे 1 हॉर्स पॉवर याला म्हणजे किती? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट.
15वा प्रश्न पाहूया की ध्वनीचा स्थायू, द्रव, वायू या माध्यमांपैकी सर्वात जास्त वेग कशात असतो? तर ध्वनीचा सर्वात जास्त वेग स्थायूमध्ये असतो. का असतो? तर तो स्थायूमध्ये जे कण असतात ते काय असतात? जवळजवळ असतात. आणि ध्वनीचा जो वेग असतो तो कशावर असतो? तर ज्या माध्यमातील कणांवर अवलंबून असतो. कणरहित माध्यमामध्ये ध्वनीचा वेग हा सर्वात जास्त असतो. कारण एका कणावर जे ध्वनी म्हणजे काय तर कंपन आहे, आणि कंपन एका कणावर आदळतं आणि तेच कण पुढच्या कणावर आदळल्यामुळे काय होतं? तर ध्वनीचा प्रसार होत असतो. तर 16वा प्रश्न पाहूया. नॅचरल गॅसमध्ये मुख्यत्वे काय असते? तर नॅचरल गॅसमध्ये मुख्यत्वे मिथेन असते. आता नॅचरल गॅस म्हणजे काय? सहसा आपण गोबर गॅस म्हणू शकतो त्याला. गोबर गॅसमध्ये काय असतं? तर मिथेन असतं. 17वा प्रश्न आहे, शृंखला अभिक्रियेचे नियंत्रण करण्यासाठी बोरॉन किंवा डॅश डॅश काड्यांचा वापर केला जातो? तर कॅडमियम या काड्यांचा वापर काय केला जातो? 18वा प्रश्न पाहूया की डॅश डॅश यास रसायनांचा राजा म्हणतात. आता रसायनांचा राजा कोणाला म्हणतात? तर सल्फ्युरिक ऍसिडला आपण रसायनांचा राजा म्हणतो. तर एक प्रश्न 19वा पाहूया की डॅश डॅश वायूस हसवणारा वायू म्हणतात? तर नायट्रस नायट्रस ऑक्साईड याला काय म्हटलं जातं? तर हसवणारा वायू म्हटलं जातं. आता या जे क्वेश्चन आहे याच्यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन करायची गरज नाही, कारण हे म्हणजे एक्सप्लेनेशन नाहीच याच्यात, कारण त्या या रसायनाचा राजामध्ये फक्त लक्षात ठेवायचं, याच्यात एक्सप्लेनेशन काय करण्याची गरज नाही. तर 20वा प्रश्न पाहूया की डॅश डॅश या वायूचा वास सडक्या अंड्यासारखा असतो. तर कशाचा असतो? तर हायड्रोजन सल्फाइड H2S हायड्रोजन सल्फाइड जे आहे त्याचा वास कशासारखा असतो? तर सडक्या अंड्यासारखा असतो. डॅश डॅश या वायूला ठसका आणणारा वास असतो. तर कोणत्या वायूला काय असतं? तर ठसका आणणारा वास असतो. तर सल्फर डायऑक्साईड SO2 याला काय असतं? तर ठसका आणणारा वास असतो. 22वा प्रश्न आहे, डॅश डॅश किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढा असतो. तर गॅमा हे जे किरण आहे याचं काय असतं? तर प्रकाशाच्या किरणा एवढा त्याचा वेग असतो. पारा आणि गॅलियम हे द्रवरूप धातू असून गॅलिलियम पाहिजे, गॅलियम झालंय, असू द्या. पारा आणि गॅलियम हे द्रवरूप धातू असून डॅश डॅश हा एकमेव द्रवरूप धातू आहे. तर ब्रोमिन हा एकमेव काय आहे? तर द्रवरूप धातू आहे. आपल्याला माहित आहे पारा हा धातू आहे, पण कसा आहे? तर लिक्विड. आता ज्या वेळेला आपण धातूचं जे काय बघतो, धातूची जी काही संकल्पना आपल्यासमोर येते, तर धातू कशा असतात? तर आपल्याला माहित आहे सॉलिड असतात, म्हणजे स्थायू असतात. परंतु पारा हा त्याला अपवाद आहे. पारा आणि गॅलिलियम हे काय तर अपवाद आहेत. ह्या दोन्हीमध्ये काय असतं? तर ते दोन्ही द्रव असतात. त्याचप्रमाणे एखादा कोणता धातू आहे की जो द्रवरूपात आढळतो, तर तो ब्रोमिन आहे. व धातूंना चकाकी नसते व ते विजेच्या दुर्वाहक असतात. परंतु चकाकी असणारा व विजेचा वाहक असणारा एकमेव धातू कोणता? तर तो आहे ग्राफाइट. ग्राफाइट हा काय आहे? तर धातूला चकाकी नसते, पण विजेचा काय आहे? तर तो वाहक आहे. आता एकमेव असा हा धातू आहे, म्हणजे अपवादच आहे. अधातूमध्ये अपवाद आहे की हा अधातूचं जर आपण व्याख्या बघितली तर काय आहे की तो अधातू काय असतो? तर विजेचे दुर्वाहक असतात. परंतु ग्राफाइट हा असा अधातू आहे की तो विजेचा वाहक आहे. 25वा प्रश्न पाहूया की सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा व सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा, सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? तर धुण्याचा सोडा. तर या ठिकाणी दोन्ही सोडियम कार्बोनेट, पण या ठिकाणी बायकार्बोनेट आलं की तो खाण्याचा, आणि नुसतं सोडियम कार्बोनेट आलं तर धुण्याचा सोडा. 26वा प्रश्न पाहूया की बंदुकीच्या दारूत डॅश डॅश अधातू असतो. अधातू कोणता असतो? तो सल्फर. आता या ठिकाणी तुम्हाला हे समजले की सल्फर काय आहे? अधातू आहे. गोबर गॅस संयंत्रातून टिंबटिंब वायू मिळतो, मिथेन. वर हा प्रश्न तुम्हाला सांगितलं आहे की गोबर गॅसमध्ये काय असतं? तर मिथेन असतो. आणि आपलं जे LPG आहे त्यात काय असतं? तर इथेन असतो. स्थायूरूप कार्बन डायऑक्साईडला डॅश डॅश म्हणतात. तर स्थायूरूप जो कार्बन डायऑक्साईड असतो, स्थायूरूप कठीण सॉलिड, त्याला काय म्हटलं जातं? तर शुष्क कोरडा बर्फ म्हटलं जातं. आता 29वा प्रश्न पाहूया. तर सर्वसाधारण परिस्थितीत डॅश डॅश हा द्रव स्थितीत धातू असतो. तर पारा हा सर्वसाधारण स्थिती जर असेल रूम टेम्परेचर, तरी देखील काय असतो? तर हा लिक्विड स्टेज मध्ये असतो. हा धातू आहे, पण काय आहे? लिक्विड आहे. आपण वर पाहिलेलंच आहे. 30वा प्रश्न बघा, डॅश डॅशचा अपवाद सोडता सर्व अणूंच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतात. तर हायड्रोजन सोडता हायड्रोजन मध्ये काय नसतो? तर हायड्रोजनचा आपल्या क्रमांक 1 आहे.
आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक देखील काय आहे? एकच आहे. मग आपण वर पाहिलं की अणुवस्तुमानांक म्हणजे काय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज. आता जर हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक एकच असेल तर याचा अर्थ एकच काय तर असणार आहे आणि त्याच्यात काय असतं तर प्रोटॉन एकच असतो, त्यामुळे त्याच्यात न्यूट्रॉन हा 0 असतो एकातच फक्त हायड्रोजनमध्ये. 31वा प्रश्न पाहिजे, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरि गोविंद खुराना यांचे संशोधन डॅश डॅश विषय आहे तर कृत्रिम जनुक हे तयार करण्याच्या दृष्टीने काय आहे तर डीएनएचा भाग असतो जनुक, डीएनएचा तुकडा ज्याला काय म्हणलं जातं जनुक. 32वा प्रश्न पाहिजे, जूल हे कशाचे एकक आहे तर जूल हे कार्य किंवा ऊर्जाचे एकक आहे. चांदीची संज्ञा काय? चांदीची संज्ञा Ag. आता या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतो. चांदीचे म्हणले आपण सी काय तर करू शकतो, परंतु नाही. चांदीची काय तर Ag आहे. सिलिकॉनची Si आहे आणि सोडियमची Na आहे. 34वा प्रश्न पाहूया की सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात तर छायाचित्रण हे जे उद्योग आहे शूटिंग याच्यात काय केलं जातं तर सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग केला जातो. 35वा प्रश्न पाहूया की कंठस्थ ग्रंथीतील दोष शोधण्यासाठी कोणत्या संस्थानिकेचा उपयोग करतात तर आयोडीन 131. आता आयोडीन तर आहे पण 131 काय तर त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे, कारण आयोडीन असेल का बरेच असे आहेत की वेगवेगळ्या ॲटॉमिक मास नंबरमध्ये आपल्या निसर्गामध्ये भेटतात. त्याच्यातीलच हे आयोडीन 131 काय आहे तर हे कंठस्थ ग्रंथीतील दोष शोधण्यासाठी वापरतो. 36वा प्रश्न पाहूया की वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे होतं तर जीवनसत्व विटॅमिन ई जे आहे त्याच्या कमतरतेमुळे वांझपणा येतो. विटॅमिन के मुळे काय होतं तर रक्त गोठत नाही, रक्तस्राव चालूच राहतो. रक्त गोठण्यासाठी आपल्याला के जीवनसत्व हवं असतं. ए माहीतच आहे रातांतेपणा, बी बेरी, सी स्कर्वी आणि डी काय मुडदूस. त्याचबरोबर 37वा प्रश्न पाहूया की मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचे प्रयोग केले? आपल्याला हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचे प्रयोग केले तर तो वाटाणा या झाडावर केलं. त्याने जो वाटाण्याचे जे रोप होतं ते लावलं आणि त्याच्यानंतर मग ते त्याची फुलं कुठे येतात, त्याची फळे कुठे येतात, त्याच्या बिया कुठे याच्यावरनं त्याने अनुवंशिकतेचे प्रयोग केले वाटाण्या या झाडावरून. 38वा प्रश्न पाहूया की भारतातील कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरता प्रसिद्ध आहे तर हसन कर्नाटकमध्ये जे ठिकाण आहे ते काय तर भारतीय हे ठिकाण आहे ते काय आहे तर उपग्रहाचे नियंत्रण करते. 39वा प्रश्न पाहूया की सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रामध्ये काय आहे तर ॲनाटॉमी. 40वा प्रश्न पाहूया की बलाचे एकक काय आहे तर आपल्याला माहिती आहे बलाचे एकक काय आहे तर न्यूटन हे आहे. विजेचा दाब मोजण्यासाठी डॅशचा वापर करतात, व्होल्टमीटरचा वापर कशासाठी करतात तर विजेचा दाब मोजण्यासाठी. 42वा प्रश्न, पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आला तर मे 1974 साली ज्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान होता त्यावेळेला काय करण्यात आला तर अणुस्फोट करण्यात आला पहिला 1974. दुसरा कधी करण्यात आला तर 98-99 साली ज्यावेळेला आपले वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला. 43वा प्रश्न पाहिजे पेसमेकर हे डॅश डॅश या त्रास होणाऱ्या रुग्णकरिता वापरतात तर हृदयाचा ज्यांना त्रास असतो त्यांच्यासाठी पेसमेकर वापरतात. आपल्या मते अँजिओप्लास्टी ज्या लोकांची होती त्यांच्या शरीरामध्ये हृदयामध्ये पेसमेकर हे बसवलेलं असतं पेसमेकर. प्रश्न 44वा हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते? आपण ॲड बघितली असेल सफोला खाद्य तेलाची सर्वांनी. ते सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केलं जातं तर करडई हे जे पीक आहे याच्यापासून सफोला खाद्यतेल बनवलं जातं. प्रश्न नंबर 45, कार्बनचे सर्वात कठीण रूप काय? आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कार्बनचे सर्वात कठीण रूप काय तर हिरा हे कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे. त्याचप्रमाणे स्फटिकीय रूप देखील काय आहे तर हिरा हे आहे. स्फटिकीय रूप जरी विचारलं कार्बनचे स्फटिकीय रूप कोणते तर हिरा हेच आहे. आणि हिरा हा एक अपवाद आहे. कशाला तर अधातू. हिरा हा अधातू आहे. अधातू हे काय असतात तर आपण ठिसूळ अधातू असतात हे माहिती आहे आपल्याला. पण हिरा हा काय तर अपवाद आहे. हिरा हा अधातू असून सुद्धा देखील काय आहे तर कठीण आहे. त्याचप्रमाणे 46वा प्रश्न आहे की हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो तर हेलियम हा वायू असतो. आपण पाहिलेला आहे की वर जे काय म्हणतो आपण फुगे असे लांबपर्यंत उडत जातात त्यांच्यामध्ये काय असतं हेलियम असतं. त्याचप्रमाणे 47वा प्रश्न आहे की कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक नाव काय तर Cu. कॉपर कशाने
आपण दाखवतो किंवा याचे रासायनिक नाव काय आहे तर CO कॉपर, कोबाल्टचे काय आहे तर CO, कॅल्शियमचे Ca आणि क्लोरीनचे Ci हे आहे. त्याचप्रमाणे 48वा प्रश्न आहे, सोने या मूलद्रव्याचे रासायनिक काय आहे तर चिन्ह काय आहे तर Au हे सोन्याचं आहे. मॅग्नेशियमचं एक Mg, पाऱ्याचं Hg लक्षात ठेवा आणि जर्मेनियमचं Ge हे आहे. त्याचप्रमाणे 49वा प्रश्न आहे की विमानाचा शोध कोणी लावला तर विमानाचा शोध हा राईट बंधूंनी लावला. त्याचप्रमाणे वाफेचा जो शोध आहे वाफेच्या इंजिनाचा तो कोणी लावला तर जेम्स वॅट यांनी लावला. त्याचप्रमाणे 50वा प्रश्न आहे श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते तर सर्वांना हा सोपा प्रश्न आहे. श्वसनासाठी काय आपल्याला आवश्यकता असतं फुफ्फुस. मासे कशा द्वारे श्वसन करतात तर ते कल्याणमार्फत करतात आणि मानव कशाचा मार्फत करतो तर फुफ्फुसामार्फत. लंग्स फिश देखील फुफ्फुसामार्फत करतो माशांमध्ये. 51वा प्रश्न हाडांच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते तर डी या जे व्हिटॅमिन आहे त्याचे काय असते तर जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असते हाडांच्या निकोपानासाठी. नाहीतर काय होतं तर जर डी जीवनसत्वाचं कमतरता जर आपल्याला भासली तर मूळदूस हा हाडांचा रोग होतो. ज्या वेळेला हाडांचे म्हणजे डी जीवनसत्व आहे ते मिळण्याचं एक उत्तम असा मार्ग कोणता आहे तर कोवळे ऊन जे सकाळी असते ते त्याच्यातून आपल्याला काय मिळलं जातं तर डी जीवनसत्व मिळलं जातं. ज्या वेळेला कोवळी किरणं आपल्या शरीरावर पडतात त्यावेळेला स्टेरॉल जे आपल्या शरीरात असतं त्याचं स्टेरॉल काय करतं तर स्टेरॉलचे रूपांतर काय होते तर डी जीवनसत्वामध्ये होते. त्याचप्रमाणे 52वा प्रश्न आहे ग्वायटर किंवा गलगंड जो असतो रोग जो गळ्याला होतो हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो तर आयोडीन या ज्या ह्याच्यामुळे होतो. त्यामुळेच काय आपण मिठामध्ये आयोडीन मीठ वापरतो म्हणजे घरामध्ये. 53वा प्रश्न पेनिसिलिन हे कशाचे उदाहरण आहे तर बुरशी किंवा फंगस यांचे उदाहरण पेनिसिलिन आहे. आता आवाजाची गती कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते घन वर झालेला आहे स्थायू म्हणजेच घन याच माध्यमामध्ये काय आहे तर आवाजाची गती सर्वाधिक का तर कण जे आहेत ते जवळजवळ असतात. निर्वांत पोकळीत आवाजाची जी गती आहे ती 0 असते हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर 55वा प्रश्न आहे इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे तर इलेक्ट्रॉनचा प्रवाह आहे इलेक्ट्रिक करंट. 56वा प्रश्न आहे वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करते तर हरितद्रव्ये हे काय तर वनस्पतीसाठी अन्न तयार करण्यासाठी सहाय्यक म्हणून काम करतात. त्याचबरोबर CO2 असेल किंवा पाणी असेल वॉटर असेल किंवा काय आपण म्हणतो सूर्यप्रकाश देखील त्याला मदत करतो. त्याचबरोबर 57वा प्रश्न आहे मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात तर मज्जसंस्था मादक पदार्थ आपल्याला माहिती आहे ते जर आपण काय केलं तर घेतले सेवन केलं तर त्याचा परिणाम हा आपल्या मज्जासंस्थावर होतो. त्याचप्रमाणे 58वा प्रश्न आहे जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते सोपा आहे आणि हे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर गुरुत्वीय बल आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या केंद्रकामध्ये काय आहे तर गुरुत्वीय बल आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला काय करावं लागतं ते बल वापरावं लागतं ज्यावेळेला आपण वस्तू उचलतो त्यावेळेस. आणि 59वा प्रश्न आहे दुधामधून डॅश डॅश अत्यल्प प्रमाणात मिळते तर लोह हे काय का तर अत्यल्प प्रमाणात मिळते. तर 60वा प्रश्न आहे शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते तर शरीराचं जो तोल सांभाळण्याचं जे काम आहे ते लहान मेंदूकडून केले जाते. ज्यावेळेला आपण मद्य सेवन करतो का दारू पितो त्यावेळेला काय होतं तर लहान मेंदूवरचं नियंत्रण राहत नाही आपलं त्यामुळे ते हे होतं. 61वा प्रश्न आहे की डॅश डॅश व्यक्त करण्यासाठी डाल्टन वापरतात डॅश डॅश व्यक्त करण्यासाठी डाल्टन वापरतात तर याचं योग्य उत्तर आहे अणुवस्तुमान काय आहे तर व्यक्त करण्यासाठी डाल्टन वापरतात. ते 62वा प्रश्न आहे की बलाचे MKS मधील एकक आहे MKS म्हणजे काय मीटर किलोग्रॅम सेकंद मीटर किलोग्रॅम सेकंद. याच्यामध्ये कशाचं एकक आहे बलाचं तर न्यूटन हे काय तर MKSचं बलाचे MKS एकक आहे काय तर न्यूटन. 63वा प्रश्न आहे कार्याचे MKS न्यूटन MKS मधील एकक काय तर जूल. आता वारंवारतेचे एकक काय तर हर्ट्झ आपल्याला माहिती आहे 20,000 हर्ट्झच्या वर असेल जर ध्वनी तर आपल्याला काय आहे तर कानाला ऐकूच येत नाही किंवा 20 हर्ट्झच्या खाली जरी असेल तरी देखील आपल्याला ऐकू येत नाही. डॅश डॅश सेल्सिअसला पाण्याची घनता महत्तम किंवा सर्वोत्तम असते तर 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात जास्त असेल. म्हणजे आपण ज्या वेळेला घनतेचा किंवा डेन्सिटीचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की
जसं एखाद्या वस्तूचं लिक्विड वस्तूचं टेम्परेचर कमी येईल तशी काय होतं तर घनता वाढत जाते. मग पाण्याचं देखील तसं आहे. 30पेक्षा 20 डिग्री सेल्सिअसची घनता जास्त असते. 20पेक्षा 10ची जास्त असते. 10पेक्षा 4ची जास्त असते. परंतु 4 नंतर ज्या वेळेला खाली खाली पाण्याचं टेम्परेचर येतं त्यावेळेला कमी कमी होण्याच्या ऐवजी वाढत जाते. म्हणजे 5पेक्षा 4ची कमी आहे पण जास्त आहे पण 4पेक्षा 3ची काय आहे तर कमी घनता भरते. त्याचबरोबर 66वा प्रश्न आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन या डॅश डॅश शास्त्रज्ञाने डॅश डॅश साली अणुयुगाचा पाया रचला. तर अल्बर्ट आइन्स्टाईन हे जर्मन शास्त्रज्ञ आहेत ते. जर्मनी या शास्त्रज्ञांनी 1905 साली काय तर अणुयुगाचा पाया रचलेला आहे. 67वा प्रश्न आहे. प्रतिजीवसृष्टी निर्माण करण्याची क्षमता डॅश डॅश तंत्रामुळे विकसित झाली. तर क्लोनिंग हे जे तंत्र आहे आपल्याला माहित आहे. तर त्यामुळे काय आहे तर प्रतिजीवसृष्टी निर्माण करण्याची क्षमता झालेली आहे. त्याचबरोबर 68वा प्रश्न अवकाशात मानव जिवंत राहू शकतो हे डॅश डॅश यांच्या यशस्वी अवकाश यात्रेने सिद्ध केले. तर युरी गागारिन हे काय 1962 साली पहिले जगातील आहेत की जे अवकाशात गेले होते. युरी गागारिन कोणते होते तर युरी गागारिन हे रशियाचे होते, सोव्हिएत रशिया. 69वा प्रश्न आहे की सतीश धवन अवकाश केंद्र डॅश डॅश येत आहे. श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी काय तर सतीश धवन अवकाश केंद्र आहे. 17वा प्रश्न डॅश डॅश साली नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला. 1969 साली. आपण वर काय पाहिलं तर युरी गागारिन आणि नील आर्मस्ट्रॉंग याच्यामध्ये फरक आहे. युरी गागारिन हे काय होते तर अवकाशवीर होते. ते अवकाशात ते गेले होते. ते अवकाशवीर होते. आणि नील आर्मस्ट्रॉंग काय होते तर नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर गेले होते कारण ते चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव होते. हे लक्षात घ्या. म्हणजे हे जे आहेत ते रशियाचे होते. रशियाने 1962 साली ज्या वेळेला युरी गागारिनना अवकाशात पाठवलं त्याच्यानंतर 7 वर्षानंतर 1969 साली अमेरिकेने नील आर्मस्ट्रॉंग यांना कशावर पाठवलं तर चंद्रावर पाठवलं. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे कोण आहेत तर नील आर्मस्ट्रॉंग आहे. 71वा प्रश्न पाहिजे. प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे डॅश डॅश मिनिटे उशिरा होतो तर 50 मिनिटे उशिरा होतो. आता हॅलो हा धूमकेतू डॅश डॅश वर्षांनी एकदा दिसतो तर 76 वर्षांनी काय आहे तर तो धूमकेतू दिसतो. परत एकदा दिसतो तर 76 वर्षांनी तो दिसतो. याच्या आधी 1986ला तो दिसला होता. याच्यानंतर कितीला दिसणार तर 62 साली दिसणार आहे. 2062 साली तो जो आहे हॅलो धूमकेतू तो पुन्हा दिसणार. 73वा प्रश्न आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला आहे की हॅलो हा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो. 73वा प्रश्न आहे. भारताचा पहिला उपग्रह 19 एप्रिल 1975 रोजी अवकाशात सोडण्यात आला. त्याचं नाव आर्यभट्ट. लक्षात ठेवा आर्यभट्ट. 74 महाराष्ट्रामध्ये डॅश डॅश येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे. तारापूर जिल्हा पालघर या ठिकाणी काय तर अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि जी भट्टी आहे त्याचं नाव काय तर अप्सरा. 75वा प्रश्न आधुनिक आवर्तन टिंबटिंबवर आधारित आहे तर मूलद्रव्याचे अणु. याच्या आधी जे होते न्यूझीलँडचे अष्टके असेल, डोबे रायनरचे त्रिके असतील किंवा मेंडेलीवची आवर्त सारणी असेल हे कशावर होते तर अणुवस्तुमानांकावर आधारित होते. आणि जी आधुनिक आवर्त सारणी होती ती कशावर होती तर अणु अंक याच्यावर आधारित होते. विभव अंतराचे SI एकक काय पोटॅन्शियल डिफरन्स याचे SI एकक काय तर व्होल्ट. विद्युतधारा मोजण्यासाठी काय वापरतात तर ॲमीटर किंवा ॲमीटर हे काय आहे तर विद्युतधारा मोजण्यासाठी वापरतात. 78वा प्रश्न आहे की विद्युत ऊर्जा व चुंबकत्व यातील संबंध सर्वप्रथम टिंबटिंब यांनी शोधून काढले तर ओरस्टेड यांनी काय केलं शोधून काढले. 79वा प्रश्न आहे की डॅश डॅश पासून मिळणारी ऊर्जा प्रदूषणरहित असते तर सौर घटापासून जी मिळणारी जी ऊर्जा आहे ती काय तर ऊर्जा प्रदूषणरहित असते. म्हणजे त्याच्यापासून 80वा प्रश्न पाहिजे. सर्व इंधनात डॅश डॅशचे कॅलरी मूल्य अधिक असते तर हायड्रोजनचे काय तर कॅलरी मूल्य अधिक असते. 81वा प्रश्न आहे. स्पॉट हे डॅश डॅश ऊर्जा स्रोत आहे तर भूगर्भ औष्णिक हे काय तर स्पॉट ऊर्जा स्रोत आहे. 82वा प्रश्न पाहिजे. द्राक्षामधील आर्द्रता शोषण्यासाठी टिंबटिंब वापरतात तर सौर शुष्क वापरतात. 83वा प्रश्न आहे. ध्वनीचे प्रसारण डॅश डॅश मध्ये होत नाही वर मग असे मी सांगितले होते. निर्वांत प्रदेश किंवा निर्वांत पोकळीमध्ये ध्वनीचे प्रसारण होत नाही का तर तेथे कणच अस्तित्वात नसतात आणि ध्वनीच्या प्रसारणासाठी कण अतिशय महत्वाचे असतात. 84 म्हणजे सर्वात जास्त कशात होतं तर
सॉलिडमध्ये होतं, 2 नंबर कशात होतं तर लिक्विडमध्ये होतं आणि 3 नंबर कशात होतं तर गॅस स्टेजमध्ये दोन्हीचं प्रसारण होतं आणि निर्वात पोकळीत काहीच नाही. 84 प्रश्न आहे, थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती डॅश डॅश यामुळे सुरक्षित राहतात. पाण्याचे असंगत आचरण, आता आपल्याला माहिती आहे पाण्याच्या असंगत आचरणमुळे राहतात, कारण आपण बघितलं की थंड प्रदेशामध्ये असा नदी असेल किंवा समुद्र असेल याच्यावर बर्फ साठलेला आपल्याला दिसतो, परंतु या खाली काय असतात तर प्राणी मासे असेल काय असेल हे जिवंत कसे असतात तर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला वर बर्फ साठलेला असतो त्यावेळेला खाली काय असतं तर बर्फ नसतो, या ठिकाणी पाणी अस्तित्वात असतं. का अस्तित्वात असतं? कारण वरून दाब जो पडलेला असतो त्याच्यामुळे काय असतं तर खालचं टेम्परेचर वाढतं आणि त्यामुळे पाणी असतं. यालाच काय म्हणतो आपण तर पाण्याचे असंगत आचरण म्हणतो. 85 प्रश्न, रडार या यंत्रणेने डॅश डॅशचा वापर केला जातो, रेडिओ लहरीचा वापर केला जातो. 86 प्रश्न आहे, डॅश डॅश पदार्थाची विशिष्ट उष्मधारकता सर्वाधिक असते तर पाण्याची ही जे पदार्थ आहे याची विशिष्ट उष्मधारकता काय तर जास्त आहे. 87 प्रश्न आहे, क्ष किरण म्हणजेच काय तर विद्युत चुंबकीय लहरी. 88 प्रश्न आहे, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते या अभिक्रियेस डॅश डॅश म्हणतात तर केंद्रकीय विखंडीकरण म्हटले जाते. 19 प्रश्न आहे, केंद्रकीय विखंडन किंवा सम्मिलनात डॅश डॅश यामुळे ऊर्जा निर्माण होते तर वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर. 90वा प्रश्न आहे, कीपचे उपकरण तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरलं जातं हायड्रोजन सल्फाइड वापर. आता 91वा प्रश्न आहे की ओझोन तसेच निळे हिरवे शेवाळ अझोला तसेच हिरवे निळे शेवाळ डॅश डॅश या पिकासाठी जैविक खत म्हणून वापरतात तर भातासाठी अझोला आणि निळे हिरवे शेवाळ काय केलं जातं तर जैविक खत म्हणून वापरलं जातं. 92 प्रश्न आहे, चुंबक तुटल्यास डॅश डॅश जागी ध्रुव तयार होतात तर विरुद्ध जागी. आता जर समजा चुंबक असेल, या ठिकाणी समजा चुंबक आहे, हे जर समजा चुंबक आहे आणि हे मधून जर तोडले तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एका ठिकाणी एन असतं एका ठिकाणी यस असतं, परंतु ह्या जे ठिकाणी जर तोडले तर इथं जर समजा एन असेल तर या ठिकाणी काय होणार यस होणार आणि या ठिकाणी यस असणार ते काय होणार एन होणार, त्यामुळे काय होतं ते विरुद्ध होतात, ध्रुव तयार होतात. त्याचबरोबर 93वा प्रश्न आहे की आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते क. आवळा असेल, लिंबू असेल, संत्रा असेल क. 94वा प्रश्न, हिमोग्लोबिन कशाचे वहन करतात? ऑक्सिजनचे वहन करतात. लक्षात ठेवा, हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचे वहन करतात. जर हिमोग्लोबिन शरीरामध्ये नसता तर ऑक्सिजनचे वहन आपल्या केसापासून नाकापर्यंत किंवा हृदयापासून नाकापर्यंत होण्यासाठी किती काळ लागला असता तर 3 वर्ष लागली असती. 95वा प्रश्न, कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून डॅश बाहेर पडतो तर अमोनिया काय करतो तर कांद्यातून बाहेर पडतो. इस्रो ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे? इस्रो काय आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. हे कशाशी आहे तर अवकाश आयोग. 97वा प्रश्न, खालीलपैकी कोणते डॅश डॅश हे दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? अंगुली मृदा, फिंगरप्रिंट्स. दोन व्यक्तीचे एकसारखे कधीच नसतात. कोणत्याही दोन व्यक्ती आहेत ज्यांच्या फिंगरप्रिंट एकसारख्या नसतातच. अंगुली मुद्रा म्हणजे फिंगर. 98वा प्रश्न आहे, पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्राव होतो? तर हायड्रोक्लोरिक ऍसिड हे याचं योग्य उत्तर आहे. आता पचन कार्यात कशा असतं जठरात. आता जठर कोणत्या साईडला असतं तर डाव्या साईडला जठर असतं. त्याचप्रमाणे 99वा प्रश्न, जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते आहे तर त्रिशूळ, जमिनीवरून हवे. त्याचबरोबर नाग, रणगाडा विरोधी आहे. त्याचबरोबर पृथ्वी हे काय आहे तर जमिनीवर मारा करणार काय आहे तर क्षेपणास्त्र आहे. त्याचबरोबर अग्नी हे क्षेपणास्त्र काय आहे तर जमिनीवर अग्नीसाठी कोणी प्रयत्न केले होते तर आपल्याला माहिती आहे एपीजे अब्दुल कलाम. त्याचबरोबर 100वा प्रश्न, शिसे या धातूचा वापर डॅश डॅश साठी करतात तर दारू गोळा तयार करण्यासाठी शिशाचा वापर करतात. त्याचबरोबर 101वा प्रश्न आहे की झाडाचे वय कशावरून ठरवतात? झाडाच्या बुंद्यातील आतील वर्तुळ जे असतं, बुंद्याच्या आतील वर्तुळ तुम्ही पाहिलं असेल, ज्या वेळेला आपण झाड कापतो त्यावेळेला बुंद्याच्या आतील वर्तुळ असतं त्याच्यावरून काय केलं जातं तर झाडाचे वय ठरवलं जातं. तर आज आपण सामान्य विज्ञानातील 100 क्वेश्चन पाहिले. अजून देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 100 क्वेश्चन पाहणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. धन्यवाद.